पातळ होम माता होम पितान जन्म तुझा होम बातून बाई निघाली रंकाळ तळ्यातून बरोबरी शिनगार करी नेसून या पाताळ जरी अंग घालून मधमंताशी खंचुळे गाड्यावर स्वार झाली चालत बोलत गेली त्या पंढरपुरी नवाय नवर केले बारी होती आखाड एकादशी उपवास होता वार करेशी अजून बसून विचार काला करून गेली त्या चोकंबाराच्या घरा चोकंबाराच्या अजून खोटा जासाप केला तिच्या पोटात निघाली तिडी तिचा कठीण वाकळ झाला घेऊन गेली इंद्रापुरी मग दैत्यान खळवारी गेली तांबडी शिमडीत कुणावरी हातात घेऊन कापराची घडी मोल करता करता भुलून गेली चौकटी लावती हुंदड्या सुंदडा पाडती मुर्द्यास्त मुर्दा आसुरिंदात खळखळा तोडत्यात गळ्यातल्या रुसवा म्हणे सुमळ जा चोमळ चालला माझा आहे पण सुमळ एक म्हातारी नांदता शेजारी तिच्या लेखाची बातमी आली खरोखरी म्हणू तयाच्या घरी काय केली देवाशी चोरी करट कोल्हापुरामध्ये आज भक्तास मार्ग दावून देसाई देशमुख पाटील पटवाडे खाली महावाले 12 बलूत अजून बसून विचार केला खरा माझ्या लकाबाला कोण दिने जरा संग अंबाजी सरदार संग लिंबाजी सरदार संग माग मक्तुदार संग महार किस्मकदार पंढरपुरी उठीवलाच कार येडला चांबराचा चांबरवाडा चांबरान दिला रेशमी जोडा मग पुस्ती भुयाचा वाडा भुयान दिली शिंगी सैनी मग पुस्ती कासराचा वाडा कासरान भरला हिरवा चुडा मग पुस्ती सुताराचा वाडा सुतारानं बेलच गाडा मग पुस्ती पाटलाचा वाडा पाटील झालाच वेडा तळकोरडे पापडी खारी खोबरं दुड्या भरी भरल्यात पेंड्याच्या घागरी दिल्यात मांगरावताच्या शिरी भरून आरती वाजत गाज चालत बोलत गेली त्या गोपाळपुरी तिथून महालक्ष्मी नाव पावली आमचे गुरु दादूराव बुवा आमचे गुरु हरिदास बुवा लोट मारतो त्या महालक्ष्मीच्या चरणावरी दुपत्री गाई शिवाजी गायकवाड आणि लक्ष्मण माता लक्ष्मी आहे प्रसन्न बोल त्याला खावायचं जय देवी
స్వామి భక్త చింతామణి బ్రహ్మరామ శాంభవి రేణుకా ఎల్లమ్మ 66 అవతారాలు వచ్చి ఏ విధంగా బయలుదేరి వస్తున్నదంటే सही शर्मन प्रार्थना पूर्वक नमस्कार करो माते ध्यान माते तुझे नमस्कार माते तुझे चरणासन जगदंबा जगदंबा सेवना देहात स्वर्ण साम्राज्य भगावी समाधी महाराजांची कुलस्वामीने 300 वर्षापूर्वीची आणि 54 सालाची प्रगट झालेली अंबाबाई साक्षात त्यांना महाराजांना दर्शन दिलेले 1954 कार्तिक सुद्धा ती मूर्ती खाली स्वयंभू आहे खाली जाऊन दर्शन करून समाधी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी चतुर्शृंगी डोंगर वरुणी सत्यानंदातो त्रिगुण तिन्ही ताळ महा तिन्ही ताळाईच्या चरणी खेळतो चंडमुंड मर्दून महिषासुरवधया जातो घालून पायास्थळी घालून चरणास्थळी केला आपला रहिवाशी आनंदी जय देवी जय राम जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी शिनगार पिवळा उभी देवळाद्वारी जय जयकार होतो आनंदकार होतो अवघ्या माहुरपुरी पंचतत्वाहून देवी तुझी गाऊ आरती आई तुझी गाऊ आरती दोन्ही हात जोडूनी दोन्ही कर जोडून आईच्या लागू चरणी आनंदी जय देवी जय राम जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी शेवाळ तळ तिथं आंबेचं ठाण मूळ मायेचं ठाण तिथं नांदले ऋषी मल्हार मार्तंडराव अवधूत राव चरणी माग तो ठाव देखील मुळपीठ पाहिलं मुळपीठ आईचा हरला शिनभाग आनंदी जय देवी जय राम जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी घाट शिळावर अंबिका उभी राहाशी भवानी उभी राहाशी शिळेवर राहून वाट भक्तांची पाशी लेकर बाळ आईच्या सामोरा येशी तुकाई सामोरा येशी उचलून कडेवर घेऊन आपल्या रावळा जाशी आनंदी जय देवी जय राम जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी पायांनी पोल्हाळ वाट्या वाजे खुळखुळ टिपऱ्यांचा झल्लाळ मोह माया यल्लाळ हा आगात तुझी करणी आंबे देखिला डोळा भवानी देखिला डोळा ल्याली सर्व लेन आईच्या हार शोभे गळा आनंदी जय देवी जय राम जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी
शोभती कळा सूर्याच्या शोभती आनंदराव दिवट्या परसराव दिवट्या अभिजित गातो आरती आनंदी जय देवी जय देवी जय राम जय भवानी कृपाळू मंत्र परशुरामाची मात आरती हो वाळू मन भावे हो वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी जय राम माता भवानी कृपाळू मंत्र परशुरामाची मात आरती हो वाळू मन भावे हो वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मङ्गलं भगवान् शम्भुः मङ्गलं वृषभध्वजः मङ्गलं पार्वतीनाथो मङ्गलायतनोहरः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते नमस्कार. अहिल्यानगर श्रीरामपूर तालुका आमचावाला. श्रीरामपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दरवर्षी आमचं एकादशी झाल्यावर पहिल्याच मंगळवारी आई लक्ष्मी आईचं आखाड पाणी असतं. आमचेवाले गुरुवर्य काढतात. या वर्षी तिसऱ्या मंगळवारी आम्ही श्री महालक्ष्मी देवीचं आखाड पाणी यात्रा काढली आणि खूप असा उत्साह वाटला. सगळ्यांनी खूप देवीची मनोभावे यथाशक्ती भक्तिभावानं प्रार्थना केली, पूजा केली. आमची सगळं तृतीयपंथी समाज श्रीरामपूरच्या आराधी जोगती यांच्याकडून एकच आई लक्ष्मी चरणी प्रार्थना का यावर्षी पाऊस पाणी सगळे व्यवस्थित व्हावं. श्रीरामपूरची जनता सगळे बाळ गोपाळ सुखाचे आणि आनंदित राहावं अशीच आई लखाबाई चरणी आमची प्रार्थना. बोलणार खडकेला खवायचं.